आज बनवणार मस्तपैकी चिंबोरी. नमस्कार, मी सोनिया आणि आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो ॲज यू नो ऑल, आज आहे संडे आणि संडे हा माझा पूर्णपणे कुकिंग डे असतो, कारण त्या दिवशी नॉनव्हेज असतं. सो आज मस्तपैकी पप्पांनी चिंबोरी आणली होती आणि प्लस कोलंबी आणली होती. बघा किती मोठी चिंबोरी आहे आणि चिंबोरी मला हातात पकडता येते असं मी पप्पांना सांगत होती. सो मी त्यांना हातात पकडून दाखवत होते. एनिवेज, आणि कोलंबी पण फार मोठी होती. हे तर मी तुम्हाला छोटी दाखवते, याच्यापेक्षा खूप मोठी कोलंबी होती. सो तिला पटापट साफ करून घेतलेलं आहे आणि मस्त मीठ मसाला लावून मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मम्मीने मला चिंबोरी कापून आणि स्वच्छ सगळं करून दिलेलं आहे आणि मी मस्तपैकी कोकम वगैरे टाकून चिंबोरीचा रस्सा एकदम मस्त बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये पण एक ट्रॅजेडी झाली की कालवण बनवताना नेमकी स्लाईड गेली आणि आम्हाला खोबऱ्याचा वाटणच बनवता आलं नाही. बट समहाव आम्ही मॅनेज केलं आणि एकदम फायनलला जाता जाता मम्मीने कसा बसा इन्व्हर्टरवरती लावलेला आहे. सो तेव्हा आम्हाला टाकायला मिळाला. एनिवेज, मस्तपैकी आंब्याचा पन्ह प्यायलेले आहे. मॅरिनेट झालेली कोलंबी आता मी घेत आहे आणि त्याला मी रव्यामध्ये केलेली आहे. आजकाल मला रव्यामधली जी पण आहे टेस्ट ती खूप जास्त आवडायला लागली आहे. सो आज पण मी रव्यामध्येच कोलंबी फ्राय केली आहे. बघा ती तळून पण किती मोठी दिसते. याचा अर्थ तुम्ही इमॅजिन करा की ती कोलंबी खरंच किती मोठी होती. मस्तपैकी कालवण इकडे शिजलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे दोघांमध्ये सुद्धा आणि मस्तपैकी जेवून घेतलेलं आहे. चिंबोरी कोणाकोणाला आवडते कमेंट करून मला नक्की सांगा. त्याच्यानंतर आता मला 8 अकाउंटवरती काहीतरी पोस्ट करायचं होतं. सो मी पटापट रेडी झालेली आहे आणि मस्तपैकी ब्लश, लिपस्टिक आणि हे सगळं लावलेलं आहे आणि 8 रिव्हीलवाली व्हिडिओ टाकलेली आहे. तुम्ही जाऊन नक्की बघा. नवीन नवीन पेंटिंग मी करत असते, पण आत्ताच करत नाही आहे कारण जिथे मी बसते तिथे खूप गरमी होते. सो मला तिथे मन लागत नाही, म्हणून मी 8 रिव्हीलवाली व्हिडिओज बनवते जे की पटकन रेकॉर्ड होतात, त्याला जास्त वेळ लागत नाही. एनिवेज, असा होता माझा आजचा दिवस. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय गाईज.